नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण स्टँडर्ड 5th यातली जे फर्स्ट पोएम आहे, जे फर्स्ट सॉन्ग आहे ते या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। युनिट 1 रिव्हिजन त्यातलं सॉन्ग अँड ग्रीटिंग्स हे या ठिकाणी पाहणार आहोत। लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन या ठिकाणी ऐका, शिका आणि ही गाणी हावभावांसह म्हणा। म्हणजे या ठिकाणी सॉन्ग दिलेले आहे आणि या सॉन्गमध्ये वेगवेगळ्या ॲक्शन्स आहे ज्या या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सॉन्ग नंबर फर्स्ट, गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग, गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग, हाऊ आर यू आय होप यू आर फीलिंग फाईन, हाऊ आर यू आय होप यू आर फीलिंग फाईन, अँड हॅपी ऑल द टाईम। अशा प्रकारे सॉन्ग नंबर फर्स्ट आहे। गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग, शुभ सकाळ ही तुमची सकाळ कशी आहे, शुभ आहे। हाऊ आर यू तुम्ही कसे आहात, आय होप यू आर फीलिंग फाईन मला आशा आहे की तुम्ही खूप छान आहात, अँड हॅपी ऑल द टाईम आणि सर्वजण या ठिकाणी आनंदी आहात। हे जे सॉन्ग नंबर फर्स्ट आहे हे सॉन्ग नंबर फर्स्ट या ठिकाणी हे चारही स्टुडंट म्हणत आहे आणि आनंदाने डान्स करत आहे। त्यानंतर सॉन्ग नंबर सेकंड, Song number 2. The more we get together, 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 the happier we will be, for your friends are my friends, and my friends are your friends, The more we get together, the happier we will be. अशा प्रकारे सॉन्ग नंबर सेकंड आहे। तर या सॉन्ग नंबर सेकंडमध्ये सांगितलं आहे की द मोर वी गेट टुगेदर आम्ही सर्वजण एकत्र राहतो, द मोर वी गेट टुगेदर हॅपियर वी विल आणि सर्व मित्र एकत्र असल्यामुळे आम्ही सर्वजण आनंदाने राहत असतो। फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स तुमचे फ्रेंड्स हे माझे पण मित्र आहेत, अँड माय फ्रेंड्स आर युअर आणि माझे मित्र हे तुमचे पण मित्र आहेत। द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी आणि म्हणून हे सर्व मित्र एकमेकांमध्ये राहतात, म्हणून या ठिकाणी सर्वजण कसे राहतात, आनंदाने राहतात। अशा प्रकारे सॉन्ग नंबर सेकंड आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी काही वेगवेगळ्या ॲक्शन्स पाहणार आहोत। आता या ठिकाणी हे दोन स्टुडंट आहे आणि दोघं आता एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करता म्हणजे संभाषण करता, जसं आपण मित्रामध्ये करतो त्या पद्धतीने। तसे हे दोन फ्रेंड आहेत। मग हा या मित्राला म्हणतो हाय, तसंच हा पण याला म्हणतो हाय मीन्स नमस्कार। त्यानंतर या ठिकाणी या दोन मैत्रिणी आणि त्यांची एक तिसरी मैत्रिणी। मग या ठिकाणी हॅलो मीनू, आय एम रिया अँड दिस इज माय फ्रेंड यातली एक मुलगी सांगते की ह्या मुलीचं नाव आहे मीनू। मग यातली ही एक मुलगी हिला सांगते की हॅलो मीनू, हाय मीनू अँड दिस इज माय फ्रेंड आणि ही जी माझी मैत्रीण आहे हिचं नाव आहे सोनाली असं या ठिकाणी तिला सांगत आहे। मग त्यावेळेस ही दोघींना हॅलो म्हणते। त्यानंतर आता ही एक गर्ल आहे आणि एक बॉय आहे आणि या दोघांमधलं संभाषण हॅलो हे दोघं जण एकमेकांना हॅलो म्हणतात। त्यानंतर हे दोन स्टुडंट आहे आणि या दोन स्टुडंटमधलं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी एक्सप्लेन करते। हाऊ आर यू हा मुलगा याला विचारतो की हाऊ आर यू तू कसा आहेस। त्यावेळेस हा जो दुसरा स्टुडंट आहे किंवा दुसरा मुलगा आहे हा या ठिकाणी त्याला उत्तर देतो आय एम फाईन थँक्यू मी खूप छान आहे, त्याबद्दल आभारी आहे, तू विचारल्याबद्दल मी या ठिकाणी कसा आहे तर आभारी आहे। अशा प्रकारे हे जे पोएम आहे, हे जे सॉन्ग अँड ग्रीटिंग आहे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपण दोन विद्यार्थ्यांमध्ये कॉन्व्हर्सेशन हे या ठिकाणी इंग्लिश शब्दांमधून इंग्लिश वर्डमधून आपण या ठिकाणी करू शकतो आणि ते या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी आपल्या दोन मित्रांमध्ये किंवा दोन मैत्रिणींमध्ये हे संभाषण करू शकता आणि अशा प्रकारे हे सॉन्ग आणि ग्रीटिंग्स या गोष्टी तुम्ही ॲक्शन एकमेकांमध्ये करून अनुभव घेऊ शकतात। अशा प्रकारे हे जे पोएम आहे, हे जे सॉन्ग आणि ग्रीटिंग्स आहे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.